मी प्राध्यापक महेंद्र अंतराव कांबळे. आपण पाहत आहात हद्दपार न्यूज. तुम्हाला सांगितलं काय करायचं, दोनच गोष्टी सगळ्या करायच्या आहेत. म्हणजे मी फार मोठा नाही की मी तुम्हाला काहीतरी सांगावं, तुम्ही त्याचं अवलोकन करावं. याच्यावर तुम्ही विचार करा आणि डिसिजन घ्या आणि सगळ्या मिळून हा निर्णय घ्या असं मला वाटते. म्हणजे मी आलो आणि सांगितलं आणि त्याचं पालन करावं अशातला भाग नाही. मी तुम्हाला सांगतो 2-3 गोष्टी करा. एक, पहिले सुरुवातीला तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही मतदान शिक्षक आमदारांना केलेलं आहे, तुम्हीच केलेलं आहे. तुमच्यामुळे ते आमदार झाले हे का विसरता तुम्ही? हे का विसरता? आणि आज आपल्याला अन्नत्याग करायची वेळ येते, आज आपल्याला शिक्षकाला शाळा सोडून रस्त्यावर यायची वेळ येते. हे आमदार यांनी आपला प्रश्न मांडायला पाहिजे, यांनी तिथं पायऱ्यावर बसायला पाहिजे, यांनी तिथं आपले प्रश्न मांडायला पाहिजे ना. आपल्याला का वारंवार अशी वेळ येते याचं तुम्ही गंभीर विचार करा आणि सक्रिय आमदार करा की आम्हाला GR पाहिजे आणि वाढीव टप्पा पाहिजे, तोही आचारसंहितेच्या अगोदर. यासाठी तुमच्या विभागातले आपापले ज्यांच्यावर आपला हक्क आहे त्या आमदारांना पहिले सक्रिय करा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट एक करा, ज्यांच्या डोक्यात नेतेगिरीचं भूत घुसलेलं आहे. आज साई जन्मभूमीतून सांगतो, ज्या व्यक्तीच्या डोक्यात नेतेगिरीचं भूत घुसलेलं आहे त्याला बाबा म्हणा की तुला आमदार व्हायचं, हो मी पण सपोर्ट करेल पुढे, परंतु आज हा प्रश्न सोडवण्यासाठी एकत्रित या रे. आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी, स्वतःचाच प्रश्न सोडवण्यासाठी आणि तुमच्यावर ज्यांच्या अपेक्षा आहेत त्या सर्वांचा प्रश्न सोडवण्यासाठी सगळे मिळून डिसिजन घेऊन त्या पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयामध्ये मुंबईमध्ये जाऊन पाठपुरावा हे सुद्धा करणे गरजेचं आहे. पाठपुरावा आणि काहींनी इथे राहून इथलं नियोजन करणे हे सुद्धा गरजेचं आहे. हे दुसरं काम. आणि तिसरं काम, याला जर ज्वलंत रूप आणायचं असेल, लवकर GR पदरात पळून घ्यायचा असेल, वाढीव टप्पा लवकर पदरात पळून घ्यायचा असेल तर ज्या शाळेत कॉलेजमध्ये शिक्षक आहेत तिथं जिथं 5 असतील त्या 5 मधून फक्त 2च या बाबा हो. प्रत्येक शाळेतून एक जरी शिक्षक आला ना, प्रत्येक शाळेतून 1-2 जरी शिक्षक इथं आले तरी GR हा दुसऱ्या हातात भेटतो, दुसऱ्या दिवशी भेटतो, हे माझं मत आहे. आणि हे तुम्हाला करावं लागेल तरच आपल्याला GR आणि वाढीव टप्पा लवकर भेटेल. आणि हे मी या भूमीतून सांगतो, जर असं होत नसेल, जर ह्या गोष्टी झाल्या नाहीत तर GR आपला लांबणार, वाढीव टप्पा आपला लांबणार. याला सर्वस्व जबाबदार फक्त आपणच असणार. दुसऱ्याकडे दोष देऊन काही फायदा नाही, याला जबाबदार फक्त आपणच असणार. आणि आता म्हात्रे सरांच्या माध्यमातून काहीतरी आज धरून आम्ही सुद्धा पाठपुरावा करतोच, पुढेही करणारच, त्याबद्दल काही शंका नाही. मनात कोणत्या शंका आणू नका. मी एक गरजवंत शिक्षक आहे, मला वाढीव टप्पा पाहिजे बस. आणि तो वाढीव टप्पा मिळावा हीच माझी इच्छा आहे, बाकी दुसरी काहीच इच्छा नाही. आणि म्हणून सर्वांना एकच विनंती आहे की जे काही मी सांगितलं म्हणजे तुम्ही स्वतः अवलोकन करा त्याचं. आणि GR लवकर कसा पडेल, वाढीव टप्पा कसा लवकर येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. आपणच त्याच्यात दोषी आहोत, आपणच कुठेतरी कमी पडतो, याचं कुठेतरी आत्मपरीक्षण करा. आणि जर आत्मपरीक्षण आज केलं तर उद्यापासून रिझल्ट तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही. जसा मुख्यमंत्र्यांचा शब्द आहे, कळाला धडाला एकदम डायरेक्ट, 1 घाव 2 तुकडे. ते मला काही सांगायचं नाही, तुम्ही काय करा तसं करा, पण हा निर्णय मार्गी लावा. आम्ही स्वतः ऐकलं पाहिलं तसं हा निर्णय जर लवकर लावून घ्यायचा असेल तर आदरणीय मुख्यमंत्री साहेब देणारे आहेत, संवेदनशील आहेत. शिक्षण मंत्री सुद्धा संवेदनशील आहेत, देणारे आहेत. आणि साईबाबाचे भक्त आहेत शिक्षण मंत्री, ते आपल्याला नाराज करणार नाहीत. आणि म्हणून याला जबाबदार आपण आहोत सर. आणि म्हणून जर लवकर GR आणि लवकर वाढीव टप्पा पाहिजे असतील तर ह्या गोष्टी कराव्या लागतील. पुढे पाठपुरावा मंत्री
आमदार यांना सक्रिय करा, मंत्र्यांना सुद्धा कसं आपण मंत्र्यांच्या मतदान असलं त्यावेळेस कसं जातो तिथं आपण ते चिठ्ठ्या लिहा, हे लिहा, ते लिहा, आपणच काम करतो की शिक्षक सगळे. आणि म्हणून आपापल्या विभागातील मंत्री सक्रिय करा, आपापल्या विभागातील आमदार सक्रिय करा आणि आपापल्या शाळेजवळील, आपापल्या जिल्ह्यातील, आपापल्या तालुक्यातील, आपापल्या गावातील शिक्षक सक्रिय करा आणि लवकर टप्पा घ्या. हेच मी तुम्हाला या शाही जन्मभूमीतून सांगतो. शासन निर्णय निर्गमित